औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। औरंगाबादमध्ये लोकसंख्या 12 लाखांपेक्षा जास्त आहे। यापैकी शहरामध्ये फक्त 7 लाख लोकसंख्या वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे। या वसाहतीमध्ये जवळपास 15% नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आहेत। उर्वरित 5 लाख लोकसंख्येला बोर आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो। शहरासाठी दररोज फक्त 40 MLD ची गरज आहे, परंतु जायकवाडी धरणामधून दररोज 156 MLD उपसा होऊनही 3 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येतो। यामुळे सिटी वॉटर युटिलिटीचं पाण्यासंदर्भात कुठलेही नियोजन नसल्याचं दिसून येत आहे। संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक वसाहतीमध्ये कमीत कमी 50 मिनिटे पाणी पुरवठा होणं आवश्यक आहे, परंतु शहरात बऱ्याच ठिकाणी 50 मिनिटांपेक्षा जास्त पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे। परिणामी शहरातील इतर प्रभागांना पाणी पुरवठा होत नसल्यानं शहरातील नागरिकांनी सिटी वॉटर युटिलिटीच्या कारभारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। समांतरचा जो पाणी पुरवठा आहे तो मागच्या 15 दिवसापासून म्हणा किंवा 6 महिन्यापासून, परंतु मी मागच्या वर्षभरापासून समांतर ऑफिसला यासाठी संदर्भात पत्रव्यवहार करते, तोंडी फोन करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु त्यांच्याकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही। कुठेतरी हे कारण शोधलं पाहिजे की 2-2, 4-4 तास पाणी या भर उन्हाळ्यात का लेट होते, की प्रत्येक वेळेस ते कुठल्यातरी MSCBचं कारण सांगणे, कुठेतरी टाळाटाळ करणे, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। जर नाही का आपण जायकवाडीला विचारलं किंवा नक्षत्रवाडीला विचारलं की आपण आम्हाला पाणी पुरवठा केलं, ते म्हणतात की आम्ही 156 MLD पाणी रोज आम्ही शहराला देतो। मग पाणी जातं कुठे, पाणी मुरतं कुठे? माझी एवढी एकच मागणी आहे की 32 MLD पाणी तुम्ही देऊ शकत नाही, प्रॅक्टिकली देऊ शकत नाही, हरकत नाही, परंतु ॲटलिस्ट 28-30 MLD पाणी हे सगळं अडकवलं दिलं पाहिजे, जेणेकरून आमचा येणारा काळ, भविष्य काळ, आमचा जो उन्हाळा आहे तो उन्हाळा आमचा चांगला जाईल। हीच आमची माझी प्रामाणिकपणे याच्यावरती ही भावना आहे। Seconds.